हां 50-50 वेळा सुनावण्या पुढे ढकलतात घटनात्मक पेच असलेल्या खटल्यांच्या संदर्भात 50-50 वेळा सुनावण्या पुढे ढकलण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि खास करून मुख्य न्यायाधीश करतात. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. तुम्हाला सलग एक दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक पेच प्रसंगातल्या निर्णयावर. आता 23 तारखेला परत पुढली तारीख देणार. जस्टिस सूर्यकांत असतील किंवा त्या आधीचे सर्व सरन्यायाधीश असतील, त्यांची मानसिकता आणि त्यांनी दबावाखाली घेतलेले निर्णय या बाबतीत आता एक फेरविचार, पुनर्विचार आणि पुनरावलोकन होण्याची गरज आहे. नाही पण राऊतसाहेब, अग्रलेखात तुम्ही म्हटलं आहे आणि न्यायाधीश ओक यांचंही विधान आहे की न्यायव्यवस्था ही राजकारण्यांच्या किंवा केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली आहे. नक्कीच आहे. तसं नसतं तर गौतम अडाणीच्या संदर्भात इतके खटले सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आणि एकाही खटल्यामध्ये गौतम अडाणी हारले नाहीत. एकाही खटल्यामध्ये. शिवसेनेचाच खटला जर तुम्ही घेतलात, खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या 4 वर्षापासून तारखांवर तारखा पडल्या, सुनावणी पूर्ण झाली, अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, अंतिम सुनावणीसाठी. पण अशा संविधानिक पेच असलेल्या प्रसंगात सुद्धा, खटल्यात सुद्धा सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही. का? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? आपण देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश आहात ना. तुमच्यावर दबाव असेल तर तुम्ही सांगा माझ्यावर दबाव आहे की शिवसेनेचा खटला, शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याबाबतचा खटला चालवू नये असा आमच्यावर दबाव आहे, हे त्यांनी हिमतीनं सांगायला पाहिजे. नाही पण राऊतसाहेब, जर आपल्याला दिसतं आहे की 4 वर्ष या प्रकरणी तारखांवर तारखा सुप्रीम कोर्टात पडता आहे, शिवसेना असं म्हणते आहे की आम्हाला न्याय मिळत नाहीये, तर यावर तुम्हाला उपाय, सोल्युशन काय वाटतो? किती दिवस हे चालणार? नाही, ह्याच्यावरती सोल्युशन हा विषय मग न्यायालयामध्ये आम्ही जातो कशा करता?